नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, माफ करा, आज 22 तारीख आहे. काल 21 तारीख होती आणि काल मी कुठलाही व्हिडिओ करू शकलो नाही आणि त्यामुळे 21 तारीखच्या महत्वाच्या घटनांकडे एक प्रकारे दुर्लक्ष केल्यासारखं झालं. आणि 21 तारीख एवढ्यासाठी महत्वाची होती की 21 तारीखला दीर्घकाळ लांबलेल्या सुप्रीम कोर्टातल्या शिंदे विरुद्ध उद्धव अशा खटल्याची सुनावणी व्हायची होती. आणि ती सुनावणी झाली की 21 जानेवारी 2026 सूर्य मावळण्यापूर्वी सुप्रीम कोर्ट एकनाथ शिंदे यांच्याकडून धनुष्यबाण हिसकावून घेणार, शिवसेना नावाच्या पक्षावरचा त्यांचा हक्क रद्दबातल करणार आणि ते सगळं काही बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करणार, यांची अखंड ग्वाही दिली जात होती. सकाळ उजाडल्यापासून अनेक मराठी पत्रकार, जे कोणी युट्यूबर्स असतील किंवा चॅनेलवाले असतील, त्यांनी सकाळी उजाडल्यापासून सुरुवात केली होती की बघा आजचा सूर्य मावळण्यापूर्वी केवढा चमत्कार होतो. आणि तो चमत्कार होण्यासाठी आजची केसची सुनावणी होणार आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी, सरन्यायाधीशांनी आधीच सांगून ठेवलंय की सलग सुनावणी होईल. अगदी ह्या बाजूला त्या बाजूला 3 तास 2 तास वगैरे वगैरे दिलेले आहेत, हे सगळं सांगितलं जात होतं. पण सूर्य माध्यान्हीला येण्यापूर्वीच सरन्यायाधीशांनी ही सुनावणी करण्याविषयी साफ नकार दिला आणि सवड होईल तेव्हा पुढच्या महिन्याभरात केव्हा तरी पुढली तारीख देईल असं म्हणून पुढली तारीख सुद्धा दिली नाही. पण उतावळे मराठी पत्रकार हे उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण सुपूर्द करण्यासाठी असीम सरोदे आणि उल्हास बापट यांना सारथी बनवून आपला रथ आणि घोडे दौडत 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 होते. आणि त्यामुळे 21 तारीखच्या ऐवजी आता 23 तारीखला बाळासाहेबांच्या जन्मदिनाच्या दिवशी सुनावणी होणार, इथपर्यंत यांचे घोडे दौडले. आणि संध्याकाळी खबर आली की तारीख सुद्धा पुढची दिलेली नाही. असो, ही सुनावणी का लांबली? गंमत अशी आहे की सुनावणी होणार होती आणि दीर्घकाळ लांबलेली आहे. जर कोर्टाने आधीच्या सुनावणीमध्ये नोव्हेंबर महिन्यात जर दोन्ही बाजूंची काय होते दावे ते ऐकले आणि त्यांना याला 3 तास त्याला 2 तास असा वगैरे वेळ वाटून दिला होता, तर 21 तारीखला सुनावणी व्हायला काहीच हरकत नव्हती. पण प्रत्यक्षात सुनावणी सुरू झाली नाही की पुढली तारीख दिली गेली नाही, तर पहिला शोध घ्यायचा असतो की पुढली तारीख सुद्धा का दिलेली नाही. मित्रांनो, बातमी मी 55 वर्षापूर्वी कोवळ्या वयामध्ये पत्रकार झालो तेव्हा आम्हाला शिकवण्यात आलेला बातमीचा पहिला नियम असा आहे की जे नॉर्मल नाही, ॲबनॉर्मल आहे, अपवादात्मक आहे, त्याला बातमी म्हणतात. आणि म्हणून एखादी गोष्ट अपवादात्मक असेल तर ते अपवादात्मक का आहे, कसं आहे हे शोधून काढायचं आणि ते सांगायचं, त्याला बातमीदारी म्हणतात, हे आम्हाला शिकवलं गेलं होतं. कुठचाही कुत्रा माणसाला चावतो, यात नवीन काही नाही, कुत्राच माणसाला चावतो. पण अगर माणूस कुत्र्याला चावला तर ते अपवादात्मक आहे, म्हणून ती बातमी आहे, हे आम्हाला शिकवलं गेलं होतं. पण आजकाल असं आहे की माणूस कुत्र्याला चावला तर त्याची बातमी होत नाही, सांगितली सुद्धा जात नाही. पण कुत्रा माणसाला चावला, कुत्रा माणसाला चावला असं 24 तास आपल्या कानी कपाळी ओरडून सांगितलं जातं. असो, मुद्दा इतकाच आहे की ज्या वेळेला एखाद्या कोर्टात एखादा विषय दाखल होतो, त्याच्यावरची सुनावणी होते आणि सुनावणी मुळात तो अर्ज, ती याचिका दाखल करून घेण्यासाठी होते. आणि एकदा दाखल करून घेतलं की कोर्ट सांगतं की पुढच्या, आज आम्हाला वेळ कमी आहे किंवा वेळ नाहीये, पुढच्या अमुक दिवशी अमुक तारखेला अमुक महिन्यामध्ये याची सुनावणी आम्ही करू. आणि त्या दिवशी सुद्धा जी तारीख दिलेली आहे त्या दिवशी सुद्धा सुनावणी होत नसेल तर मग
कोर्ट म्हणतं की ठीक आहे, आज खूप कामाची वर्दळ आहे, गडबड आहे, आज तुमची सुनावणी होऊ शकत नाही, तर चला 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर अमुक तारखेला तुमच्या याचिकेची, खटल्याची सुनावणी होईल. थोडक्यात हा कोर्टाचा न्यायालयीन प्रक्रियेचा प्रघात आहे की आज सुनावणी झाली नाही तरी परत कधी सुनावणी होईल त्याची त्याच वेळेला तारीख दिली जाते. पण ही 21 जानेवारी 2026 ला जी सुनावणी होणार होती ती झाली नाही, तर अपवादात्मक गोष्ट कुठली घडली असेल तर पुढची तारीख कुठली ती सुद्धा कोर्टाने दिलेली नाही. कोर्टाने पुढली तारीख सुद्धा दिली नाही. तो काय तो देवल धर्मेंद्रच्या मुलाचा तो प्रसिद्ध डायलॉग आहे ना, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. आपल्या मराठी किंवा हिंदी मीडियामध्ये हा डायलॉग फार फेमस आहे, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. न्यायालयांवर शिंतोडे उडवताना सगळ्या माध्यमातून तारीख पे तारीख म्हटलं जातं आणि कोर्टात येऊन मिळतं काय तर तारीख. पण इथे सगळ्यात मोठी अपवादात्मक गोष्ट घडली आहे की ज्या खटल्याचा त्या दिवशी निकाल लागणार म्हणून डंका पिटला जात होता, त्या खटल्याची सुनावणी झालीच नाही. पण ती सुनावणी पुढल्या वेळेला कधी होणार त्याची तारीख सुद्धा दिली गेली नाही. ही अपवादात्मक गोष्ट आहे आणि म्हणून तीच बातमी होती, ती बातमी सोडून हा अपवाद आहे, पुढची तारीख सुद्धा दिली नाही. अगदी कोर्टावर आरोप करायचा तर एवढाही करता येईल. बघा उद्धव ठाकरे यांच्या विरोधात किती न्यायालयीन व्यवस्थेमध्ये पक्षपात होतोय की त्यांना पुढली तारीख सुद्धा दिली जात नाही. ज्यांना कोर्टावर भाजपवर शिव्या शाप द्यायची इतकी अपूर्व संधी होती की बघा सुप्रीम भाजपने सगळ्या व्यवस्था, न्याय व्यवस्था सुद्धा किती खिशात घातलेली आहे आणि उद्धव ठाकरेंवर भयंकर अन्याय, अत्याचार चाललाय. इतरांना फालतू केसमध्ये सुद्धा पुढली तारीख मिळते, पण सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या दीर्घकाळ लांबलेल्या, रेंगाळलेल्या केसमध्ये साधी तारीख सुद्धा दिली गेली नाही. पण हे सगळं समजायला बुद्धी ठिकाणावर असावी लागते. मराठी पत्रकार हे इतके उद्धव तक जाऊन अडकलेले आहेत, उद्धवच्या पुढे त्यांना जाता येत नाही. कोणीतरी त्या मुंबई तक या चॅनेलच्या, युट्यूब चॅनेलच्या खाली कॉमेंटमध्ये लिहिले, तुम्ही नाव बदला, उद्धव ठाकरे तक असं नाव करून टाका. आणि एकदा तुम्ही त्याच्यात अडकला, तुम्ही अजेंड्यामध्ये अडकलात किंवा पक्षपाती झालात की तुमची तारतम्य बुद्धी जी असते ती धुळीला मिळते. बहुतांश मराठी पत्रकारांची दुर्दशा ही तशी झालेली आहे. त्यामुळे सर्वोत्तम संधी त्यांना होती भाजप आणि न्यायव्यवस्थेवर करण्याची की अन्याय कुठे होतोय. उद्धव ठाकरेंना साधी तारीख पण दिली जात नाही. ही अत्यंत तार्किक अशी टीका होऊ शकली असती, पण ती पण करायची बुद्धी नाही, कारण बुद्धी ठिकाणावरच नाही. बुद्धी गहाण पडलेली आहे. मातोश्रीवर बुद्धी गहाण पडलेले जे भाजपचे टीकाकार आहेत त्यांना आपली बुद्धी वापरून बातमी सोडण्याचा सुद्धा स्वातंत्र्य उद्धव ठाकरेंकडून दिलं जात नाही. बिचारे करतील काय? जो मातोश्रीवरून अजेंडा येतो तो पुढे रेटायचा, पण आपली बुद्धी वापरायची नाही. म्हणून न्यायव्यवस्थेवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल बोलण्याची ही उत्तम संधी संपूर्ण मराठी मीडियाने गमावली की बघा उद्धव ठाकरेंवर किती अन्याय होतोय, की त्यांना साधी तारीख सुद्धा दिली जात नाही. बलात्कारी, खुनी यांना पण कुठल्याही खालच्या कोर्टात तारीख तरी मिळते, न्याय मिळत नसेल तारीख मिळते. पण उद्धव ठाकरेंची दुर्दशा इतकी करून ठेवलेली आहे की त्यांना न्याय तर मिळालेलाच नाही, पण तारीख पण मिळत नाही. असं मुद्दा असा आहे की पुढे या प्रकरणाची सुनावणी कधी होणार याची तारीख पण का दिली गेली नाही. कोर्टाने असं सांगितलं की पुढल्या 4 आठवड्यामध्ये महत्वाची गोष्टी ज्या आहेत, महत्वाचे विषय आणि जे खटले आहेत ते हातावेगळे करून या सगळ्या इतर खटल्यांसाठी आम्ही ठरवून वेळ देऊ आणि त्यावेळेला सुनावणी होईल. म्हणजे तारीख कधी मिळेल तर पुढे कधीतरी या आठवड्याभरात, 4 आठवड्यात देऊ. थोडक्यात 1 आठवडा, 1 महिनाभर किंवा 4 आठवडे तरी
उद्धव ठाकरेंच्या या याचिकेची सुनावणी होणार नाही असा एक काहीतरी प्रकार घडलेला आहे. आणि म्हणून बातमी ती आहे की उद्धव ठाकरेंची ही याचिका किंवा जो खटला आहे तो अनिर्णित कालासाठी आज तरी स्थगित झालेला आहे, ही बातमी आहे. पण तो खरोखरच अन्याय म्हणावा लागेल. मुद्दा असा आहे की हे असं सुप्रीम कोर्टाने का केलं. विश्लेषण किंवा बातमी इथून सुरू होते की असा अजब प्रकार सुप्रीम कोर्टात का घडला. तर लक्षात घ्या मित्रांनो, हा जो विषय आहे हा एकट्या उद्धव ठाकरे शिंदे यांच्यातला नाही. त्याच प्रकारची दुसरी एक याचिका शरद पवारांकडून दाखल झालेली आहे आणि ती आपल्या पुतण्याविरुद्ध अजितदादांच्या विरुद्ध आहे. एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांनी स्थापन केलेला आणि पुत्राकडे सोपवलेला शिवसेना नावाचा पक्ष आणि त्या पक्षाची मालमत्ता असलेली धनुष्यबाण ही निवडणूक निशाणी निवडणूक आयोगाने बहाल केली. हा आमच्यावर अन्याय आहे. आमच्या पक्षाचं नाव किंवा आमचं वडिलार्जित पक्षाचं नाव आणि त्या पक्षाची निवडणूक निशाणी आम्हालाच मिळाली पाहिजे, हा उद्धव ठाकरे यांचा दावा आहे. दुसरीकडे तसाच दावा हा शरद पवारांचा आहे. शरद पवारांनी स्थापन केलेल्या पक्षावर त्यांच्या पुतण्याने अजितदादाने कब्जा केला आणि तो कब्जा निवडणूक आयोगाने मान्य केला. म्हणून शरद पवारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे आणि तोही खटला अगदी आयडेंटिकल उद्धव ठाकरेंच्या खटल्यासारखाच आहे. आणि म्हणून जवळपास दोघांच्याही खटल्याचं जे समांतर रूप आहे ते बघून हे पाठोपाठ सुनावावी किंवा एकत्र त्याची सुनावणी हवी असं काहीतरी चर्चा मध्यंतरी झालेली होती. आता प्रश्न असा आहे की विषय राजकीय आहे, नुसता कायदेशीर आणि घटनात्मक नाहीये. आणि त्यामुळे अशा बाबतीतल्या सुनावणीचे परिणाम राजकारणावर सुद्धा होत असतात. कपिल सिब्बल यांनी दावा केला होता ना की लागोपाठ निवडणुका आहेत आणि त्यामुळे शिवसेनेच्या मूळ निशाणीचा वापर हा एकनाथ शिंदे यांनी केला तर उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय होतो. म्हणून हा तातडीने विषय हाताळावा. पण ती मागणी फेटाळून लावण्यात आली होती की उद्धव ठाकरेंना वेगळी निशाणी दिलेली आहे, त्यामुळे त्यांना निवडणूक लढवण्यापासून निवडणूक आयोगाने वंचित ठेवलेलं नाही. सबब आत्ता याची सुनावणी करण्याची घाई कोर्टाला वाटत नाही आणि त्यामुळे तो धूळ खात पडलेला खटला आहे. असो, मुद्दा इतकाच आहे की दरम्यान जशा कोर्टामध्ये घटना घडतात किंवा काय टिप्पण्या होतात त्याचा राजकारणावर परिणाम होत असतो, समाज मनावर परिणाम होत असतो. तसाच तो परिणाम राजकारणाचा परिणाम कायदेशीर घडामोडींवर सुद्धा होत असतो. कोर्टामध्ये काय चाललंय तसंच राजकारणात काय चाललंय याचा म्हणूनच साकल्याने आणि एकत्रित विचार करावा लागतो. आता काल परवाच्या महापालिका निवडणुकांमध्ये एक राजकीय घडामोड घडलेली आहे आणि त्या घडामोडीचा आपोआपच न्यायालयीन आणि कायदेशीर घटनात्मक विषयांवर देखील प्रभाव पडत असतो. ती घटना अशी आहे की एका बाजूला जसे ठाकरे बंधू आपल्या भावकीत एकत्र आले तसेच तिकडे काका पुतणे म्हणजे शरद पवार आणि अजितदादा हे एकत्र आलेले आहेत. दोन शिवसेना एकत्र आलेल्या नसल्या तरी दोन राष्ट्रवादी या गेल्या महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी एकत्र आल्या आणि आता जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुकीत सुद्धा अजितदादा आणि शरद पवार यांचे दोन राष्ट्रवादी गट वेगवेगळ्या प्रकारे तडजोडी करून एकत्र येत आहेत. त्यातून एक दबल्या आवाजात चर्चा सुद्धा आहे की लवकरच शरद पवारांचा पक्ष किंवा गट हा अजितदादांच्या पक्षामध्ये विलीन होईल, विसर्जित होईल. हे सोपं आहे का विसर्जित करूया चला, असं सोपं नाहीये. तुम्ही हा विषय तुमच्या घरापुरता ठेवलेला नाही. हा विषय सार्वजनिक आहे, हा विषय न्यायालयीन आहे. चला, काल भांडून गेलेला ते म्हणतात ना हिंदीमध्ये, सुबह का भूला शाम को लौट आए तो उसे भूला नहीं कहते. हे घरात चालतं, भावकीत चालतं, कुटुंब परिवारात चालतं.
पण जेव्हा कुटुंबातले वाद हे तुम्ही न्यायालयात घेऊन गेलेले असता तेव्हा तुम्ही ते आपापसात मिटवू शकत नाही. तुम्ही मिटवलेली जी काय तडजोडी असतील त्यावर कोर्टाचा शिक्कामोर्तब घ्यावं लागतं आणि त्यामुळे काका पुतणे एकत्र येणार असतील तर त्याच्यावर कोर्टाकडून शिक्कामोर्तब करून घ्यावं लागेल. परस्पर आले, बारामतीला आले, गणपतीला आले, दिवाळीला आले, बर्थडेला आले, साखरपुड्याला गेले, लग्नाला गेले, अशा रीतीने कायदेशीर तडजोडी होत नसतात. त्याच्यावर कायदेशीर आणि न्यायालयीन शिक्कामोर्तब व्हावं लागतं. त्यामुळे अदानीच्या घरी किंवा आणखीन कुठे काका पुतणे भेटले म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये जो 2 राष्ट्रवादी मधला चिन्हाचा आणि नावाचा वाद आहे तो विषय संपलेला नाही. त्यावर तुमचं मिटलेलं जे आहे ते शिक्कामोर्तब करून घ्यायचं तर त्यासाठी एक कायदेशीर प्रोसिजर करावी लागते आणि ती प्रोसिजर अवघड वगैरे बिलकुल नाही. आजही शरद पवार हे आपल्या पुतण्याला किंवा त्याच्या पक्षाला दिलेलं सुप्रीम कोर्टातलं जे आव्हान आहे ती याचिका मागे घेऊ शकतात. ती याचिका मागे घेतली की राष्ट्रवादी आपोआपच एक होऊन जातात, डिस्प्यूट संपतो. त्यामुळे अजितदादांकडे जो निवडणूक आयोगाने सोपवलेला राष्ट्रवादी या पक्षाचा कारभार आहे तो अधिकृत होतो, त्याच्याबद्दल विवाद राहत नाही आणि त्यामुळेच शरद पवारांचा पक्ष आपोआपच विसर्जित होत असतो. त्यांच्या पक्षाचे लोक अधिकृतरित्या ठराव पास करून अजितदादांच्या पक्षात विलीन होऊ शकतात. पण त्यासाठी सगळ्यात पहिली पायरी काय असेल तर सुप्रीम कोर्टामध्ये अजितदादांच्या पक्षाविरुद्ध शरद पवारांनी केलेली याचिका मागे घेणं. पण तेही घोंगडं वाटतं तितकं सोपं नाहीये. शरद पवारांची याचिका आणि उद्धव ठाकरे यांची याचिका या समांतर आहेत, त्यांच्या सुनावण्या बरोबर व्हायच्या आहेत आणि त्यामुळे शरद पवार यांच्या याचिकेला मागे घेण्यासाठी जो अवधी पाहिजे तो अवधी दिल्याशिवाय त्याची सुनावणी थेट सुरू करता येत नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या दोघांच्या याचिका समांतर आणि एकाच वेळी त्याची सुनावणी होणार असेल तर मग ऐन सुनावणी चालू असताना मध्येच त्यापैकी एक याचिका मागे घेतली जाईल का, जाणं शक्य आहे का याचा विचार करा आणि मग कळेल की उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर 21 जानेवारीला सुनावणी का झाली नाही. शरद पवार यांना आपली याचिका मागे घेऊन पुतण्याच्या पक्षामध्ये किंवा पुतण्याच्या नेतृत्वामध्ये विलीन होण्यासाठी जी सवड पाहिजे होती ती सवड उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर सुनावणी जी आहे ही बाजूला ठेवल्यामुळे ती सवड निर्माण झालेली आहे. बातमी ती आहे. पण ती बातमी सोडून बाकीची बाष्कळ बडबड करायला असीम सरोदे, बापट वगैरे उपलब्ध आहेत. बातमी कोणाला सांगायची, आपल्याला तर अजेंडा चालवायचा आहे. बापटांना ढोलक वाजवायला बोलवायचं, झांजा वाजवायला सरोदे आहेतच आणि उद्धव ठाकरेंची आरती करायची. मित्रांनो, साधी सरळ गोष्ट आहे. पुढची तारीख सुद्धा दिलेली नाही. यातून एकच निष्कर्ष निघतो की नजीकच्या काळात अजितदादा आणि शरद पवार यांनी एकत्र यायचं ठरवलं तर जो अधिकृत पक्ष राष्ट्रवादी आहे त्यामध्ये शरद पवारांना तुतारी वाजवत वाजवत विलीन व्हावं लागेल आणि ते विलीन झाले तर मग तो विषय निकालात निघतो आणि फक्त उद्धव ठाकरे यांच्याच याचिकेवर सुनावणी करता येईल, निर्वेदपणे करता येईल. त्यामध्ये राष्ट्रवादीची टांग अडवणं होणार नाही. यासाठीच सवड हवी होती, ती सवड मिळावी या दृष्टीने मला असं वाटतं की इथे सुप्रीम कोर्टाने 21 तारीखला याचिका टाळलीये, सुनावणी टाळलीये आणि पुढची तारीख सुद्धा निश्चित केलेली नाही. थोडक्यात पवारांची भावकी जी आली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंची सुनावणी टळलेली आहे. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.